गंध कोवळ्या फुलाचा त्यात श्वास सावयाचा देह लाजतो कैचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अलक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. केसर ना केसर ऍक्च्युली मला मधून मधून नवराच म्हणते. पण मी नाही असा कधी विचार केला तिच्याबद्दल. फक्त मैत्रीण आहे माझी ती. पण सौरभ, तुला जर लग्न करायचं नसेल तर तिला होप्सवर ठेवणं चुकीचं आहे. अरे पण मी काही होप्सवर वगैरे ठेवलेलं नाहीये. मी कोणाशी कधीही वेगळा वागत नाही. सगळ्या मित्रमैत्रिणींशी मी सारखाच वागतो. हा, आता असं बऱ्याच मैत्रिणींना वाटतं की मी त्यांच्यावर प्रेम करतो, पण मला असं कोणाबद्दलही वाटत नाही. फक्त फक्त काय? बोल ना. काही नाही. तू बोर नको करू यार. आधीच मान वाकडी करून तुझ्याशी बोलतोय. लचकली बहुतेक, दुखायला लागलीये. बघू बघू. थांब थांब. मी स्प्रे मारते. बरं नाही वाटलं तर पेन किलर देते तुला. हा थांब. ओए, तुझ्यातली डॉक्टर लगेच नको बाहेर आणूस. लगेच औषध, स्प्रे, क्रीम याचा मारा नको माझ्यावर. नुसती प्रेमाने चेपलीस ना तरी बरं वाटेल कदाचित. सीमा वहिनी असती ना तर ऍक्च्युली तिलाच सांगितलं असतं. पण आता तिच्यानंतर प्रेमाची जवळची अशी तूच आहेस ना, म्हणून तुला सांगतोय. बघा जमलं तर. हॅलो, चेपतीयेस का जाऊ मी? चिपते. सरक. हा, आणि नीट चेपा. पकवू नको मला, नाही तर धपाटा घाली नाही. सौरभ, मी काय वयाने लहान आहे का तुझ्यापेक्षा? काय लावलंय वय 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 वय? फक्त 5 वर्षांनी मोठी आहेस माझ्यापेक्षा, 50 वर्षांनी नाही. आणि 50 वर्षांनी जरी मोठी असतीस आणि मला आवडली असतीस ना तरी मी असाच वागलो असतो. मी आवडते तुला? हो का? आवडते म्हणजे? आवडते म्हणजे आवडते. आवडते. आवड आणि ते. का अजून स्लो मोशन मध्ये सांगू? आवडते. सौरभ. आणि आता प्लीज तुमची प्रश्नोत्तरं झाली असतील ना तर कॉन्सन्ट्रेट. नीट चेप मान, नीट. आता थोड्या वेळाने अंगाई पण म्हणायला सांगशील. अरे ते तर कंपल्सरी आहे. त्याच्या आधी ना मी सांगणार आहे की मला असे घास भरवायचे. एक घास काऊचा, एक घास चिवचा. मला ना असं खूप आवडतं. असं छान मोठं अंगण आहे, मस्त चांदणं पडलंय. मी बसलोय, आजूबाजूला 5-6 पोरं आहेत. एक मांडीवर झोपलंय, एक शेजारी लोळतंय, एक पाठीवर बसलंय, पलीकडे खेळतंय आणि एक बायकोच्या मांडीवर आहे. सगळे मिळून चिवचिवाट किलबिलाट करतायत. आणि मग माझी गोड बायको एक छानसा अंगाई गीत म्हणायला लागते. मग आकाशातून चंद्र डोकावतो वाऱ्याच्या झुळकी बरोबर. आणि मग मऊ मऊ शांत झोपेची चांदण्यांची दुलई तो सगळ्यांच्या अंगावर पांघरतो.
राधा, सौरभ 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 उठ उठ. ऍक्च्युली मला झोपच लागली. म्हणजे माझी मान लचकली होती ना. मी फोनच करत होतो पण फोन सायलेंटवर होता. सो मग मी इकडे आलो डायरेक्ट. सौरभ, त्या विषयावर आपण नंतर बोलू. US हून मी आले आणि डायरेक्ट हॉस्पिटलला गेले. राधाला सरप्राईज द्यायचं होतं मला, पण तिथे मला एक इमर्जन्सी ऑपरेशन करावं लागलं. तुझ्या बहिणीचं. रंजनाला मुलगी झाली. काय? रंजूताईची डिलिव्हरी झाली? काय यार, या लोकांनी मला कळवलं पण नाही. मला हॉस्पिटलला जायला पाहिजे. राधा, मी पळतो. ओके, बाय. थँक्यू मॅम, बाय. अभिनंदन. घरवंडा आजोबा झाला. अरे मामा झाला. तू मामा झाला. चंदा है तू, मेरा सूरज है तू, ओ मेरी आंखों का तारा है तू. काय करतोय त्याला? अहो घरवंडा, तुम्ही आजोबा झाला. अरे हो, बाप बन के कैसा. अरे तू आहे. हे घे पैसे घे, सगळ्याला वाटता. घे घर, पैसे घे, सगळ्याला वाटता. चला मै तो बाप. हळू हळू हॉस्पिटल आहे. हळू. आय बाय सॉरी, इसरूनच घे. तू यश यश शांत व्हा. अभिनंदन अभिनंदन. पण खरं सांगते, तुमची लेक म्हणजे एवढीशी नाजूकशी बावली अक्षरशः. मला बघायचंय. असं काय करताय? काळजी नको का घ्यायला आपल्याला? मी लांबून बघतो ना. यश. ओ फर्नांडिस मॅडम, फर्नांडिस मॅडम, मला माझ्या बाळाला बघायचंय. मला घेऊन मी चला. दाखवते पण दुरून आणि जपून. हो. ओके ओके ओके. तुम्हाला माहितीये का मिस्टर ढगे, काय? आमच्या प्रधान मॅम आयत्या वेळी इथे आल्या, म्हणूनच ही डिलिव्हरी सुखरूप झाली. होय 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 आफ्टर ऑल डॉक्टर प्रधान या राधाच्या गुरुच आहेत. होय.
अहो असल्या डिलिव्हरीज फक्त डॉक्टर प्रधान आणि राधा मॅमच करू शकतात. सो यू आर लकी. थँक्यू. चला मी दाखवते सगळं. हो चल चल हळू हळू. यश 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 गारवण बघा यश यश सांभाळ सांभाळ. मॅम पाणी मगाशी मी मॅम मला कळवायचं ना, मी आले असते एअरपोर्टवर घ्यायला. तू जेवलीस? नाही मला बरं नव्हतं, मी गोळी घेतली आणि झोपले होते. सौरभ पण खूप वेळ बेल वाजवत होता, त्याचा फोन. दमले मी खूप, झोपते आता. गुड नाईट. मॅम जेवून झोप. बस बस सावकाश बस 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 तू बस बस. काय झालं तुला असं अचानक? काय नाही, थोडा आनंद लय झाला ना, त्यात थोडासा जरा असा झाला. पण थोडा संयम ठेवा स्वतःवर. होय होय. मुलगी झाली ना, आनंदाची बात. होय. पण बरं वाटतंय का पण आता? होय एकदम. जिजू सौरभ जिजू कॉंग्रॅच्युलेशन. सौरभ अरे माझ्या पोरीने तुला मामा केला, मामा. गर्वाना. अरे आता सौरभ सौरभ कुठे मध्ये यायचं नाही, पुणेमध्ये यायचं नाही. मला बोलू द्या, त्याच्याशी बोलू द्या. तुला काय वाटलं हं? तू अशा उलाढक्या करत फिरणार काय? फोन का बंद होता तुझा फोन बंद होता की नाही? तुला कसं शोधणार सांग? आम्ही कसं शोधणार? ती रंजू बिचारी सौरभ सौरभ करत होती, पण आम्ही तुला कुठे शोधणार सांग ना. काही झालं तू काय केलं सांग ना, मी काय करणार? आणि आता कशाला आलाय फोन? आता का आलाय तू नाचायला? नाचायला मजा करायला काही गरज नाही तुझी. जा जा चालता हो, तुझी गरज नाहीये, तुझी गरज नाहीये आम्हाला. सीमा वहिनी अहो नका. जा सांगितलं ना, जा जा. सौरभ थांब. सीमा वहिनी मग काय केलंस हे? एवढ्या मोठ्या मुलावर हात उगारलास? बस झालं, बस झालं. मला कुणाचंच काही ऐकायचं नाही, आता काही ऐकायचं नाही. सौरभ अरे रडू नकोस, शांत हो. अरे त्रासली आहे सीमा. एक तर तिने तुझ्याशी अबोला धरलाय आणि आता जेवण खाण देखील सोडलंय, आणि त्यात त्या अचानक रंजूच्या पोटात दुखायला लागलं.
खरं तर सीमाला चक्करच येणार होती, पण नंतर तिने स्वतःला सावरलं. मग आम्ही तुला फोन करायचा प्रयत्न केला तर तुझा फोन लागेना. खरं सांगू, या धावपळीत तुझी गरज होती रे येथे. अरे यश तर घाबरला होता, आणि केदार कसा आहे तुला माहितीच आहे. तरीही त्याने सांभाळलं स्वतःला. पण जेव्हा रंजूला ऍडमिट केलं ना, तेव्हा डॉक्टर म्हणाल्या ही कॉम्प्लिकेटेड केस आहे, ही केस फक्त राधा सोडवू शकते. मग आम्ही राधाला फोन करायचा प्रयत्न केला तर नुसती बेलच ऐकू येत होती. हे सगळ्यांचे प्राण अगदी कंठाशी आले होते. नशीब समज डॉक्टर प्रधान आल्या आणि त्याने बाळ आणि रंजू दोघांनाही अगदी सुखरूप सोडवलं. नाहीतर सौरभ कठीणच होतं. अण्णा, त्या परिस्थितीत सीमावहिनीने जे केलं ते बरोबरच होतं. राधाला बरं वाटत नव्हतं म्हणून मी तिचा फोन तिला घेऊ देत नव्हतो. पण माझंच चुकलं अण्णा, नेहमी माझंच चुकतं. कुणाचं चुकत नाही सौरभ. तुला कळलंय ना आपलं चुकलं म्हणून. पण झालं तर आता शहाण्यासारखा वाग. आणि नशीब समज ते बाळ आणि रंजू दोघंही सुखरूप आहेत. तसंच काही विपरीत झालं असतं ना तर तुझ्या मनाला आयुष्यभर सल लागून राहिली असती. आता याच्यापासून काहीतरी चांगला धडा घे. अरे आता पुरे चल, आज चल चल, सीमाला सॉरी म्हण. अरे आतापर्यंत तिने तुला साधी एक चापटही नाही मारली. कावरं बावरं झालं असेल तिचं मन. चल तिला सॉरी म्हण. चल चल. गारवण्णा, मी येतो आत. मला एक महत्वाचा फोन करायचा आहे. अरे आता कोणाला फोन करतोय? चल आज जाऊयाच आधी. नाही अण्णा, खरंच खूप महत्वाचा फोन आहे. तुम्ही वा पुढे, मी आलो. बर या. हो आधी. सीमावहिनी, मला वाटतं सौरभला तू एवढं. दादांना कळवलं? नाही. कळव त्यांना, फार आनंद होईल. हा कळव कळव. तोपर्यंत मी माझ्या सोनूला बघून परत येतो. हा, मी फोन करून येतो. नाही नाही, आता मला काहीच लपवता येणार नाही. डॉक्टर प्रधानांना एका क्षणात सगळं कळून चुकलं असेल. आता कितीही सारवासारव केली तरी उपयोग नाही. त्यापेक्षा सगळं खरं सांगू का? पण खरं म्हणजे नक्की काय सांगणार? मी सौरभच्या प्रेमात पडलीये, पण त्याला काय वाटतंय अजून कळत नाही. असं नाही पटणार त्यांना, कोणालाच नाही पटणार. काय करू मग मी? डॉक्टर प्रधान आत्ता तरी काही बोलल्या नाहीयेत, पण नक्कीच ही वादळापूर्वीची शांतता आहे.